महाराष्ट्र झोन न्यूज आणि आता माढ्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जवळपास निकाल आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटातील विजयी उमेदवार आपल्या सोबत असणार आहेत। काय सांगाल सर, विजयानंतरची का आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा, आपल्या तालुक्याचे माजी आमदार बबनरावजी शिंदे यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा, रणजितभाई शिंदे, विक्रमदादा शिंदे, आमच्या सर्व टीमचा, त्याचबरोबर अदृश्य शक्तीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माढा तालुक्याचे युवक नेते आमचे मार्गदर्शक दादासाहेब साठे, प्रकाशदादा कुलकर्णी या संपूर्ण टीमचा, मित्रपरिवाराचा, संदीपभाई पाटील, प्रदीपदादा चौगुले, शंभूराजे मोरे, बालूकाका मोरे, संपूर्ण गावचे सरपंच संताजी पाटील असतील, शिवाजी काळे असतील, ह्या सगळ्या लोकांनी मला भरभरून प्रतिसाद दिला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपळाई बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये अगदी सुरुवातीपासून ज्यावेळेस मी अर्ज भरला त्यावेळेसपासून युवकांचा प्रचंड प्रतिसाद मला लाभला होता। आणि म्हणूनच ज्या गावाला उपळाई बुद्रुकला बुद्धिवंतांचं गाव किंवा अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं, त्या गावामध्ये एका उच्च शिक्षित, मी स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळं मला अत्यंत 50 वर्ष अनुभवी असलेल्या माझ्या समोरच्या विरोधकाला त्या ठिकाणी पराभूत जवळजवळ 1796 मतांनी पराभव केलेला आहे। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपळाई बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये उपळाई बुद्रुक आमच्या गावामध्ये मला 190 मताचं त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे। आता खास करून ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची आणि रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता लढवली जात होती। आणि त्यातच यस फॅक्टर जो आहे, शिवाजी सावंत असतील, साठे असतील आणि मग शिंदे, हा फॅक्टर आता माढा तालुक्यात परत एकदा तिघांच्या ह्यानं, खास करून उपळाई बुद्रुक पंचायत समितीमध्ये दादासाहेब साठे यांचं योगदान किती आणि कशा पद्धतीनं? निश्चितच हे सगळे मातब्बर आहेत। रणजितभाई शिंदे असतील, शिवाजी सावंत सर असतील, दादासाहेब साठे असतील, ह्या सगळ्यांच्या एकत्रितकरणातून हा विजय साकार झालेला आहे। आणि यापुढेही येणाऱ्या विधानसभेला ही ताकद एकत्रित राहून निश्चित पुन्हा एकदा रणजितभाई शिंदे या ठिकाणी या माढा तालुक्याचे आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत। आता बऱ्याच वेळा असं समजलं जायचं की ऊसाचा दर आणि त्यात शेणामाडा, पाणी आणि या व्यतिरिक्त कोणते महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत गेम चेंजर ठरला असं तुम्हाला वाटतं? हा तुमचा प्रश्न चांगला आहे की आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांनी 3500चा दर निवडणुकीपूर्वी दिला आणि ती वल्गना ठरली। म्हणजे खोट्या आश्वासनांचा त्यांनी पाऊस पाडला आणि लोकांना फसवून मतं घेतली आणि तोच रोष, तोच राग मतपेटीतून व्यक्त झालेला आहे। आता सध्या पुढं काय विजन काय असणार आहे? आता ही निवडणूक झाली, एवढ्या मोठ्या मताधिक्यानं तुम्ही विजयी झालेला सुशिक्षित उमेदवार आहात, काय नेमकं विजन असेल? विजन माझं प्रत्येक गावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी असेल, युवकांना काही असेल, त्याबरोबर प्रत्येक गावामध्ये जिम्नॅशियम, जिमखाना ओपन करण्याचा असेल, गोरगरिबांना ज्या काही योजना आहेत, जनधन योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, ह्या सगळ्या घरोघरी पोहोचवून जास्तीत जास्त माझ्या शिक्षणाचा, माझ्या विजयाचा गोरगरिबांना कशा पद्धतीनं फायदा होईल हा विचार करतो आहे। कारण काय, मला माहिती आहे की आतापर्यंत राजकारणामध्ये की कोणतरी सरपंच झालं, कोणतरी पंचायत समिती सदस्य झालं की ते खुर्चीवर बसायचे आणि फोटो वगैरे काढत बसायचे। म्हणजे केवळ शोभिवंत वस्तू म्हणून पद नव्हे तर त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे। आणि तो मी माझ्या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीत निश्चितपणे आदरणीय रणजितभाई शिंदे, बबनदादा शिंदे आणि विक्रमदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन। विरोधकांनी आरोप केला होता की आता शिंदेनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तो बरंचसं काय लपवण्यासाठी, मग आता तालुक्यानं शिंदे फॅमिलीला भाजपमध्ये गेलेलं रुचलेलं पटलंय की नेमकं काय, कसं सांगाल? आता तुम्ही मताधिक्य पाहताय, सगळे जिल्हा परिषदेचे उमेदवार माता पृथ्वीराज भाई 5000च्या मताधिक्याने आलेत। आमच्या माधुरीताई मुन्नाराजे मोरे या जवळजवळ 3200 मतांनी विजय झालेला आहे। माझा पंचायत समिती गणातून 1800 मतांनी विजय झालेला आहे। हे मताधिक्यच सांगतंय की रणजितभाई शिंदे, बबनदादा शिंदे हे भाजपमध्येच पाहिजेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रणजितसिंह यांची आमदारकीसाठी आता खऱ्या अर्थानं म्हणजे दावेदार भाजपमधून मानायचे काय? निश्चित उमेदवार दावेदारी नाही, निश्चित रणजितभाई शिंदेच हे आगामी विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार असतील। या देशाचे कणखर आणि पोलादी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, ज्यांना एक अत्यंत कार्यकुशल आणि कार्यसम्राट म्हणून मुख्यमंत्री ओळखलं जातं असे देवेंद्र फडणवीस, आमच्या तरुणांच्या आयडॉल या सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंतच्या पालकमंत्रीमध्ये सगळ्यात जोमान आणि सतत कार्यशील असलेले जयकुमार गोरे,
भाऊ असतील, आमच्या तालुक्याचे सर्व तालुकाध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष, भाजपची सर्व टीम यांच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेत आज तुम्हाला सांगतो की जर तुम्ही संपूर्ण माढा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गणाचं जर मताधिक्य घेतलं तर येणारी विधानसभा वेगळं चित्र काय नसणार आहे त्या ठिकाणी, पण पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हा फडकलेला आपणास दिसेल. पंचायत समितीवर आता भाजपची सत्ता आली, जिल्हा परिषदेत काय चित्र असेल? जिल्हा परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं कमळच फुललेलं तुम्हाला दिसेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून पुनश्च एकदा सन्माननीय रणजितभाई शिंदे यांना ताकद दिलेली आहे आणि त्या ताकदीच्या माध्यमातून जयकुमार भाऊ गोरे यांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आम्हाला 21 कोटी रुपये निधी या ठिकाणी देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि ते निश्चित आम्ही त्या निधीचा चांगला उपयोग करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्यांना काही अंजनगाव उपळाई बुद्रुक रस्त्याची मागणी केली होती, त्यानंतर उपळाई बुद्रुक चिंचोली रस्त्याची मागणी केली होती, लायब्ररीची मागणी केली होती. लायब्ररीला तर त्यांनी इलेक्शन झाल्या विजयी उमेदवार झाल्यानंतर 50 लाख रुपये देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्तता करू. त्यांच्याकडनं ते पाठपुरावा करून मंजूर करून आणून या उपळाई बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते सगळे करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न निश्चित करू. तर आपल्या समोर प्राध्यापक नितीन जाडबुके होते. विजयानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. निश्चितपणानं आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा रणजितसिंह शिंदे आमदारकीसाठी निश्चितपणानं असतील भाजपाकडून आणि विकसित कामं जी करायची आहेत त्यांचं देखील त्यांनी विजन मानलेलं आहे. सहप्रतिनिधी समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, कुर्डवाडी.